इराणने हॉर्मोजची खाडी रोखली आणि अमेरिकेने थेट 23 क्विंटल बॉम्बचा पाऊस पाडला. जगाला असं वाटलं की युद्ध थांबेल, पण खेळ आत्ता सुरू झालाय. 19 दिवस झाले आहे. इराण आणि अमेरिकेतील संघर्ष थांबण्याऐवजी वाढतच चालले. ही केवळ दोन देशांची लढाई नाही, तर विनाशाची नांदी आहे. अमेरिकेने होर्मुझ खाडीत 23 क्विंटल बॉम्बचा वर्षाव केलाय, तर इराणकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. ही खाडी म्हणजे जगाची रक्तवाहिनी आहे, जी आता रक्ताने माखली जाते. जर ही खाडी बंद झाली तर जगातला तेल पुरवठा साखळी विस्कळीत होईल. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडतील. भारतासाठी हे संकट दुहेरी आहे. आपली अर्थव्यवस्था आणि तिथे राहणारे लाखो भारतीय नागरिक या आगीत होरपळण्याची शक्यता आहे. युद्ध कोणाचंही असो, नुकसान मात्र सर्वसामान्यांचंच होतं. हे युद्ध थांबायला हवं, कारण विनाशात कोणीच जिंकत नसतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.